पर्याय नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी हे सगळे पडतील असा आहे. बिळात पाणी घुसला की उंदरं बाहेर पळून जातात आणि नवं शोधतात. तर त्यांना आता त्या बिळामध्ये घड्याळाचं जे पक्ष फोडून घड्याळ घेतला आहे त्या बिळात पाणी शिरणं सुरू झालं आहे. ते पाणी इतकं शिरलं आहे की उंदरं आता लवायला लागली, हा त्याचा परिणाम आहे. सिंचन घोटाळ्यासंदर्भात जे आरोप केले होते ते चुकीचे नव्हते असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि चार्जशीटमध्ये त्यांचा थेट संबंध नव्हता म्हणून त्यांना क्लीन चिट मिळाली असं देखील म्हणतात फडणवीस. आता मग हे गाळाभर पुरावे आणि बदनामी कशाला केली, त्याचा अभ्यास करूनच करायला पाहिजे होती. त्यामुळं सोडा, यावर काय. आता पंतप्रधान 3 दिवसापूर्वी बोलतात की राष्ट्रवादी का नेता और राष्ट्रवादी भ्रष्टाचारी है, 70,000 करोड़ का सिंचन घोटाला किया है. हे कशाच्या आधारावर बोलले? लोकांची बदनामी करायचा अधिकार यांना आहे का? मग ते जर बोलले तर मग त्यांना परत पुरावा होता तर म्हणूनच बोलले ना. आणि मग त्यांना परत आपल्याबरोबर का घेऊन उपमुख्यमंत्री पद दिलं? याचाच अर्थ असा आहे की भाजपा भ्रष्टाचाराचा आरोप करते, ब्लॅकमेल करते, सोबत घेतो आणि भ्रष्टाचारातील हिस्सा अर्धा स्वतः भाजपा वसूल करतो. भाजप सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार असा आरोप काँग्रेसच्या वतीने केला जातो. अमित शहाने त्याला उत्तर दिले, 10 वर्ष आम्ही सत्तेत आहोत पण बहुमताचा कधी असा आम्ही दुरुपयोग केला नाही. दुरुपयोग पूर्णतः केलाय ना, पूर्णतः दुरुपयोग झालाय. 10 वर्ष सत्तेमध्ये तुम्ही ज्या वेळेस पुतीनच्या मार्गावर चालता, विरोधकांना जेलात टाकता, विरोधकांचे खाते गोठवता, 400 आमदार सत्तेमध्ये आल्यानंतर फोडताय, तुमचे 4-4 खासदार घटना बदलवण्याच्या घोषणा करतात, जाहीररित्या करतात. याचा अर्थ काय? त्यांना केवळ संविधानाचं वरचं पान, बाबासाहेबांचा फोटो आणि संविधान देतानाचा फोटो आणि मागचा फोटो, हे 2च पानं शिल्लक ठेवून आतले सर्व पानं मनुस्मृतीने भरायचे आहेत. हे आता लपून राहिलेलं नाही. आणि म्हणूनच लोकशाही संपवण्यासाठी संविधान संपवणं हा त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या मनात जे होतं, पोटात होतं, ते ओठात काही लोकांच्या आलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.